नमस्ते. आज आपण बनवणार आहोत शंकरपाळ्या. मस्त खुसखुशीत अशा होतात, खूप झटपट होतात. तर ह्या शंकरपाळ्या आहेत त्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आणि लेयर्स तुम्ही बघाल तर अगदी सुंदर लेयर्स येतात. एकावर एक दिसताना, कापताना अतिशय छोटी जरी शंकरपाळी दिसली तरी तळल्यानंतर ह्या फुगून अशा मोठ्या होतात. तर त्यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे. आता इथे मला जास्त शंकरपाळ्या करायच्या होत्या त्यामुळे मी पातेल्याच्या मापाने घेतलेलं आहे. तर 1 कप साखरेला 1 कप पाणी घ्यायचं. आता मी पातेल्याने घेतलं त्यामुळे त्याच पातेल्याने तेवढंच पाणी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता ही साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवर ही साखर आपण विरघळून घ्यायची. साखर विरघळली गेली की गॅस बंद करायचा आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करायची. तर वेलदोडे भाजून त्याच्यामध्ये थोडी साखर घालून हे मिक्सरला वाटून घेतलेलं होतं. आता वेलदोड्याची पावडर घातल्यानंतर हे पाणी थंड करायचं. तर खूप पण थंड नाही करायचं, अगदी हलकं हाताला आपलं बोट बुडेल एवढं कोमट राहिलं तरी चालेल. कारण आता आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत. तर हे घरी बनवलेलंच तूप आहे, तुम्ही कुठलंही तूप घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये 3/4 कप तूप मिक्स करायचं आहे. तर हे जे तूप आहे ते सुरुवातीला थोडंसं फेटून घ्यायचं, कारण आता थंडीमुळे जरासं घट्ट होतं. जर पातळ असेल तर मिक्स करायची गरज नाही, पण थोडंसं फेटून घ्यायचं आणि मग जे कोमट आपलं पाणी आहे त्याच्यामध्ये हे तूप व्यवस्थित विरघळून घ्यायचं. आता पातेल्याला राहिलेलं तूप आहे ते तसंच आपण ठेवायचं आणि ते एकत्र करून कणकीला तुम्ही चोळून घेतलात तरी चालू शकतं. आता आपलं मिश्रण तयार आहे. तर आता त्या मिश्रणामध्ये बसेल तितक्या प्रमाणामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर ह्या गव्हाच्या पिठामध्ये हे जे पाणी आहे ते थोडं थोडं मिक्स करायचं. पण हे पाणी मिक्स करत असताना चमच्यानी मध्ये मध्ये हलवा, नाही तर मग काय होतं की तुपाचा तरंग वर असतो त्यामुळे मग पिठामध्ये सुरुवातीला तूपच जास्त पडलं जाईल. तर हे पाणी जेव्हा जेव्हा तुम्ही मिक्स कराल पिठामध्ये तेव्हा थोडंसं चमच्यानी हलवून हलवून मग पिठामध्ये मिक्स करा. आता हे जास्त पाणी असल्यामुळे मला 2 वेळा मळावं लागलेलं आहे. तर याचे 2 गोळे तयार होणार आहेत. फुलपात्राच्या अंदाजाने घेतलं तर फुलपात्रामध्ये गव्हाचं पीठ अगदी मापात होतं, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या योग्य प्रमाणामध्ये होतात. हे जास्त असल्यामुळे आपल्याला पीठ जास्त दिसत आहे. आता पिठालाही असंच मोठं मोठं मळायचं आहे. अजिबात ह्याला कणकीसारखं फार दाबून दाबून मळायचं नाही, जेणेकरून फक्त पीठ एकत्र होऊन गोळा तयार होईल एवढंच. आता एक झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं. तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यानंतर हे गोळे आता याचे मोठे मोठे घ्यायचे आणि याची आपल्याला मोठी चपाती लाटायची आहे. तर हा गोळा घेताना सुद्धा असा त्याला खूप असा चपातीच्या गोळीसारखा एकसारखा करायचा नाही. असंच मोठा मोठा फक्त गोल आकार द्यायचा, जेणेकरून ह्या गव्हाच्या पिठाचे जे पदर सुटलेले आहेत ते तसेच राहावे. हे पहा, फक्त आपल्याला लाटता यावा एवढाच त्या गोळ्याला आकार द्यायचा आहे. आता लाटण्याच्या साह्याने याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आता ही जी पोळी लाटणार आपण आहोत ही तुम्ही ह्या साईजमध्ये थोडीशी अशी जाड पण ठेवू शकता. ही पहा, अशी एवढी जाड सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण मी हिला अजून थोडी पातळ करणार आहे. तर तुम्हाला लाटतानाही दिसेल की कणकीमध्ये असे मध्ये मध्ये थर दिसत आहेत. तर जेव्हा आपण तेलामध्ये हे टाकणार तेव्हा ते थर बरोबर फुलून वर येतात आणि शंकरपाळ्या खूप छान अशा फुलल्या जातात. तर मी ह्या एवढ्या पातळ केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शंकरपाळीची साईज कमी जास्त करू शकता. आता नेहमी आपण शंकरपाळ्या कापून घेतो त्या पद्धतीनेच याला कापून घ्यायचं आहे. तर इथे मी शंकरपाळीचा आपला नेहमीचा जो शेप असतो तोच दिलेला आहे. या प्रमाणामध्ये जर घातलं तर अतिशय खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात. तुपाचं प्रमाण जर समान घेतलं आपण तर मग शंकरपाळ्या खूपच खुसखुशीत होतात आणि मग तळताना बऱ्याचदा ते तेलामध्ये ते पदर सुटून जातात. त्यामुळे पाऊण कप जर तूप घातलं तर ते मापात होतंय आणि जर कापल्यानंतर तुम्ही पाहिलं तर असे तुम्हाला याच्यावर सुद्धा बारीक बारीक लेयर तयार झालेले दिसतील. तर ही शंकरपाळी दिसताना केवढी दिसते बघा. आणि जेव्हा आपण याला तेलात टाकू तेव्हा ते अजून फुलणार. आता सोडवताना पण याला फार सुट्टी करायची गरज पडत नाही. तुम्ही सुरीने नुसतं ढकलून दिलं तरी त्या व्यवस्थित पडतात आणि एकमेकांना चिटकत नाहीत. तर याच पद्धतीने आपण गोळे बनवून हे सगळे शंकरपाळ्या लाटून घेणार आहोत. तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता. खूप पटपट कापल्या जातात आणि अगदी व्यवस्थित होतात. तुम्ही एकदा शंकरपाळ्या करून घेतल्या तर नंतर निवांत तळत पण बसू शकता. आता तेल एकदम कडकडीत करायचं. मोठ्या गॅसवर ह्या शंकरपाळ्या सोडायच्या.
तेलामध्ये शंकरपाळ्या सोडल्यानंतर त्या तशाच फुलू द्यायच्या. थोड्या वेळानंतर हळूहळू त्या वर दिसायला लागतील. जसजशा भाजतील तशा शंकरपाळ्या सुट्ट्या होतील आणि तेलामध्ये तरंगायला सुरुवात होईल. तर आता ह्या सगळ्या शंकरपाळ्या आपल्या तेलामध्ये व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि तेलही शांत झालेलं आहे. तर जेव्हा शंकरपाळी तेलामध्ये आपण सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि थोड्या वेळानंतर मीडियम टू लो मध्येच आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने तळल्या की शंकरपाळ्या आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात, तळल्या जातात. हे पहा, आता आपण दुसरी बॅच तेलामध्ये सोडलेली आहे. तर सुरुवातीला याला सारखं हलवायचं नाही, थोड्या वेळानंतर हलवायला चालू करायचं. आता तुम्ही बघू शकाल की तळून झाल्यानंतर सुद्धा त्याचे व्यवस्थित आपल्याला थर दिसत आहेत सुटलेले. आणि मी मगाशी म्हटलं की याला तुम्ही जाडमध्ये पण लाटू शकता. जाड केल्या तर अशा मोठ्या मोठ्या शंकरपाळ्या होतात. ह्याही चवीला सेमच लागतात आणि दिसायला फक्त मोठ्या दिसतात. तर तुम्ही ह्या अशाही शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. हे पहा, ही थोडीशी साईज मोठी आहे आणि तळल्यानंतर पण ही अजून मोठी होते. फक्त जाड केल्यानंतर कधी कधी तेलामध्ये त्याचे जे थर आहेत सुटलेले ते पसरतात आणि मग तेलामध्ये खाली तळायला साचू शकतात. तर या पद्धतीने बनवल्या तर खूप सुंदर शंकरपाळ्या तयार होतात. कुठेही मैद्याचा वापर नाही, काही नाही. फक्त गव्हाच्या पिठापासून साखर, तूप, पाणी, घरातलेच पदार्थ वापरून मस्त शंकरपाळी तयार होते. आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.